शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, शिवसेना। एकनाथ शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकनाथ शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद। शालूबाई महासभेची अशी सांगता झाली म्हणून कोणी सोडून आलं? बाहेरच आम्ही राष्ट्रगीताचा अपमान करणारे मनोज शिंदे आणि त्यांच्या सदस्यांनी गुन्हा दाखल करा। राष्ट्रगीताचा अपमान सहन केला जाणार नाही। शिवसेना हाय हाय, शिवसेना हाय हाय, शिवसेना हाय हाय, राष्ट्रगीताचा अपमान सहन करणार नाही। शिवसेना हाय हाय, शिवसेना हाय। असं वाटतं की महासभेच्या पूर्वी गटमिटिंग ही होते आणि प्रत्येक महिन्यामध्ये ह्या सगळ्या प्रोव्हिजन झाल्यानंतर महासभा ठेवली जाते. पण गेली 3 महिने सातत्याने आम्ही बघतोय की विरोधी पक्ष जेवढा आक्रमक नाही आहे तेवढा BJP युतीत राहून प्रत्येक वेळी गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतोय. मला त्यांची मानसिकता कळलेली नाही आणि आज मला बाहेर आल्यानंतर कळलं की त्यांनी शिवसेना मुर्दाबाद ह्या घोषणा केलेल्या आहेत. तर खरं तर युती धर्म फक्त आम्हीच पाळायचा आणि त्यांनी पाळायचा नाही असं जर ठरवलं असेल तर मला असं वाटतं त्यांनी आमच्या सत्तेतनं बाहेर पडणं योग्य असेल माझ्यासाठी तरी. कारण खुर्चीत बसून जर ते आमच्या विरोधात जर बोलत असतील तर हे चुकीचं आहे. कारण गटमिटिंगमध्ये ठरल्यानंतर अशी विरोधी भूमिका ते मांडत असतील तर हे साफ चुकीचं आहे असं मला वाटतं. राष्ट्रगीताचा देखील अपमान केला, काही राष्ट्रगीत गेलं सुरू केलं तुम्ही, त्याबद्दल आपले विचार रेटून देते आणि राष्ट्रगीतामुळे सगळ्या विषयांना पडदा पडतो. मला असं वाटतं की सभागृहामध्ये सभागृहाचं पावित्र्य पाळण्याची फक्त शिवसेनेने ठेका घेतलेली नाही. त्याच्याबरोबर सभागृहात जेवढे नगरसेवक आहे सर्व पक्षीय आहे त्यांनी देखील तेवढी सभागृहाची सभ्यता पाळली पाहिजे. आपल्याला जर विषयपत्रिकेवरती जे विषय आहेत ते जर शांततेने सगळ्यांनी जर केले तर मला असं वाटतं सुरुवात जर तुम्ही केली नाही तर त्याला दुजोरा दुसरा कोणी देणार नाही. आपल्याकडून सुरुवात होते म्हणून प्रत्येक वेळी ह्या 3 महासभा आम्ही बघतोय की ह्या गोंधळातच गेलेल्या आहेत आणि ह्याच्या मागचं कारण फक्त BJP राहिलेली आहे. हे का राहिलेली आहे मला आजपर्यंत कळलेलं नाही. कारण युतीत असताना देखील आपण विरोधी आहोत हे भास नेहमी ते आम्हाला जाणीव करून देतात आणि आज तर त्यांनी प्रामुख्याने शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी केली. तर ह्याच्यावरनं दिसून आले की एकीकडे तुम्ही सत्तेत पण राहताय आणि आमच्या विरोधात देखील बोलतायत. तर ही चुकीची पायंडा ते कुठेतरी पाळत आहेत आणि मला असं वाटतं की राष्ट्रगीताचा अपमान कोणीच केलेला नाही आहे. विषयपत्रिका वाचून झाल्यानंतर प्रश्न उत्तराचा तास जसं त्यांनी गटमिटिंगमध्ये ठरवलं होतं त्याप्रमाणे गटमिटिंगमध्ये झालेल्या वाक्यावरतीच महापौरांनी जसं रुलिंग दिलं होतं त्यानुसार प्रश्न उत्तरं हे शेवटी घेण्यात आली होती. पण ती प्रश्न उत्तरं पण त्यांनी उत्तरं त्यांच्या वाघबाईंचंच मला असं वाटतं एक प्रश्न होतं आणि त्याला देखील त्यांनी म्हणजे प्रश्नाला काहीच हे केलं नाही आणि त्या गप्प राहिल्या आणि पुढे प्रश्न उत्तरं होऊन दिली नाही. मग शेवटी असंच बसण्यापेक्षा राष्ट्रगीताला सुरुवात झाली. कोणीच राष्ट्रगीताचा अपमान केला नाही. राष्ट्रगीत चालू झाल्यानंतर मला असं वाटतं त्यांनी देखील उठून राष्ट्रगीत बोलले. हे सगळं झाल्यानंतर जर ह्याचा अवमान झाला म्हणून ते जर बोलत असतील
तर मला असं वाटतं हे चुकीचं आहे. याबाबत पक्षश्रेष्ठींकडे काय तक्रारी वगैरे काय करणार? मला असं वाटतं पक्षश्रेष्ठींकडे सांगायची गोष्ट नाही, ह्या सगळ्या गोष्टी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचतात. पण मला असं वाटतं पक्षाची निष्ठा म्हणून आम्ही जर काम करतोय आणि युती धर्म जर आम्हाला पाळायला शिकवलाय तर त्यांच्या पण नेत्यांनी त्यांना त्या सगळ्या गोष्टींची सूचना दिली पाहिजे. नाहीतर सरळरित्या मला असं वाटतं विरोधी बाकावर बसणं त्यांच्यासाठी योग्य असेल. त्या ठिकाणी काही सदस्यांनी अशा प्रकारचं सुद्धा, फक्त तुम्ही मुर्दाबाद म्हणताय, काही सदस्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केले की सभा उधळून लावू, चालू देणार नाही. अशा प्रकारची वक्तव्य हे अतिशय दादागिरीची वक्तव्य सभागृहाला साजेशी नाहीत. शेवटी निश्चित प्रकारे शिवसेना असेल, राष्ट्रवादी, दोन्ही राष्ट्रवादी असतील, MIM असेल, या सगळे पक्ष बरोबर आहेत. या ठिकाणी सगळे पक्षांनी ऐकलेलं आहे. आणि मुळात सभा चालवताना महापौरांनी असं स्वतःच्या मताने नाही त्या ठिकाणी सभा चालवलेली. जे सर्व पक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत ठरलेलं आहे त्या पद्धतीने केलेलं आहे. त्याच्यात वेगळं काय? शिवसेना मुर्दाबादच्या घोषणा देखील त्यांनी दिल्या. एकदम क्लिअर आहे, ज्याचा उल्लेख माननीय महापौरांनी सभागृहामध्ये केला की महासभेच्या अगोदर सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक होते आणि त्या बैठकीमध्ये सभा कशा प्रकारे चालवायची या संदर्भाचे निर्णय होतात. त्या सर्वपक्षीय गटनेत्याच्या बैठकीमध्ये माननीय महापौर महोदया, सभागृह नेता, विरोधी पक्षनेता आणि सर्व पक्षाचे गटनेते त्या ठिकाणी हजर असतात. अशा वेळेला सभा कशा प्रकारे चालवावी, सभागृहामध्ये प्रत्येक विषयावर चर्चा व्हावी, अशा प्रकारचं मत निश्चित प्रकारे माननीय महापौरांनी त्या गटनेतेच्या बैठकीत सुद्धा आणि आता सभागृहामध्ये सुद्धा स्पष्ट केलं की आम्ही चर्चा पूर्ण विषयावरती करायला तयार आहोत. 1 दिवस नाही तर 4 दिवस जरी सभा चालली त्यासाठी सुद्धा आम्ही तयार आहोत. परंतु या ठिकाणी पहिली लक्षवेधी एक आलेली होती, ती लक्षवेधी चर्चेला घ्यायची. त्याच्यानंतर सभागृहाचा जो अजेंडा आहे त्या सर्व विषय मंजूर करायचे आणि त्यानंतर त्या दिवशी जरी वेळ अपुरा राहिला तर नंतर मीटिंग घेऊन त्या ठिकाणी राहिलेले विषय व प्रश्नोत्तर संपूर्ण घेण्यासंबंधीचा निर्णय हा सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत झालेला असताना मुद्दाम होऊन या सभागृहामध्ये सर्व विषयावर चर्चा होऊ नये आणि मुद्दाम होऊन असा निर्णय व्हावा अशा प्रकारचं वातावरण तयार करण्याचं काम या मंडळींनी केलेलं आहे. आणि त्यामुळं नाइलाजास्तव या ठिकाणी आपल्याला ही सभा पार पाडावी लागली. यामध्ये कुठल्याही प्रकारचा माननीय महापौर, आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा, मी सभागृह नेता म्हणून, विरोधी पक्षनेता म्हणून आमच्या कोणाचाही असा मानस नाही की प्रत्येक विषयावर चर्चा होऊ नये. परंतु चर्चा होत असताना मला जे वाटतं तेच व्हायला पाहिजे असं जर कोणाचं मत असेल तर तसं ते सभागृहामध्ये होत नाही. सर्व पक्षीय गटनेत्यांच्या बैठकीमध्ये जो निर्णय झाला त्याची अंमलबजावणी होणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलतोय आणि तशा प्रकारचा निर्णय माननीय महापौर यांनी सभागृहामध्ये जाहीर केला. आम्ही प्रश्नोत्तराला सुरुवात केली. प्रश्नोत्तराला सुद्धा प्रतिसाद न देता वास्तविक पाहता उपमहापौर हे पद डायसवरून त्या ठिकाणी बोलण्याचं पद नाही आहे. महापौर त्या ठिकाणी बसलेले असताना सुद्धा उपमहापौरांनी डायसवरून भाषण देणं हे सभागृहाच्या संकेतामध्ये कुठेही बसत नाही. ते संकेत सुद्धा आज या ठिकाणी पायदळी तुडवल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळं सभा चालवणं ही जबाबदारी ही निश्चित सर्व पक्षांची असते. आम्ही जी चर्चा झाली त्या चर्चेप्रमाणे सभा चालवायला काल पण तयार होतो, पुढच्या सभेला सुद्धा निश्चित प्रकारे तयार असू. परंतु चर्चे व्यतिरिक्त ऐनवेळी जर कोणी कुठला निर्णय वेगळा घेतला तर मात्र निश्चित प्रकारे आम्हाला आमच्या पद्धतीनं काम करणं अतिशय गरजेचं आहे. सर, महायुतीचा घटक पक्ष म्हटलं जातो, मात्र आता त्यांच्याकडून शिवसेना मुर्दाबादच्या देखील घोषणा देण्यात. महायुतीचा घटक पक्ष असलं तर उपमहापौर पद आहे त्यांच्याकडे, महापौर आहेत, त्याच्या बाजूला उपमहापौर बसतात, म्हणजे घटक म्हणजे आहेतच ना. मग असं शिवसेनेच्या मुर्दाबादच्या घोषणा देणं कितपत योग्य आहे? तो त्यांचा विषय आहे ना, कुणाचा मुर्दाबाद द्यावं. आम्ही दिली कुठली मुर्दाबाद? आम्ही शिवसेना जिंदाबाद म्हटलं.
वास्तविक पाहता 76 सदस्य शिवसेनेचे आहेत, विरोधी पक्षनेता आणि सर्व मंडळी आमच्या बरोबर आहेत. आम्ही कुणाला मुर्दाबाद म्हटलं का? आम्ही नियमाप्रमाणे चालवतो. शिवसेना पक्ष स्वतःच्या बळावर नेहमीच अशी सभा रेटून नेते आणि सगळे विषय मंजूर करते असं देखील सांगतात. असं जर कुणाचं म्हणणं असेल तर माननीय महापौर यांनी सभागृहामध्ये असं निवेदन केलं असतं का? सभागृहामध्ये केलेलं निवेदन आहे ते, कुठल्या मीटिंगमध्ये नाही केलं, सभागृहामध्ये केलेलं निवेदन आहे की आम्ही सर्व चर्चा करायला, सर्व विषयावर चर्चा करायला तयार होतो आणि तसा निर्णय झालेला होता. हे महापौरांनी स्पष्ट केलं. राष्ट्रगीताचा देखील अपमान झाला असं राष्ट्रगीतेचा अपमान कसं होईल? ज्यावेळी सभा संपते त्यावेळी राष्ट्रगीत हे नियमाने घ्यावं लागतं. सभा संपली, सभा संपल्यानंतर राष्ट्रगीत नसतं घेतलं तर अपमान झाला असता. मला असं वाटतं की हा पूर्वनियोजित गोंधळ करण्याचा त्यांचा प्लॅनिंग होता. कारण ज्या पद्धतीने सभा हे होतं ती सुरुवातीला लक्षवेधीवरती जवळपास 2-2.5 तास चर्चा झाली, त्यानंतर विषयपत्रिका सुरू करण्यात आली, परंतु त्यांनी प्रश्नोत्तरं अगोदर घ्या. मला असं वाटतं की माझी देखील प्रश्नोत्तरं होती, पण मला देखील महापौरांनी बोलवून सांगितलं होतं की आपण प्रश्नोत्तरं ही विषयपत्रिकेच्या नंतर घेणार. मी देखील त्याला ॲग्री केलं होतं, परंतु जाणीवपूर्वक फक्त पूर्वनियोजित कट असल्या पद्धतीने जसा काही गोंधळ घालण्यात आला आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं अशा चुकीच्या पद्धतीने घोषणा देणं. उपमहापौरांनी महापौर डायसवर बसलेले असताना वर्ण मी सभा चालून देणार नाही, मी असं नाही, हे असं बोलणं हे असंविधानिक आहे. कुठेतरी हे सगळे प्रकार थांबले पाहिजेत. हे सगळं पूर्वनियोजित आहे असं माझं म्हणणं आहे. त्यांनी मुर्दाबादच्या देखील घोषणा या ठिकाणी दिल्या आहेत. मला असं वाटतं आता त्याचं त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आपण महायुतीचा घटक आहोत, आम्ही नेहमीच महायुतीचा धर्म पाळत आलोत आणि एवढं त्यांना जर आमच्याबद्दल वाईट वाटत असेल किंवा आम्हाला मुर्दाबाद बोलायचं असेल तर त्यांना त्यांचे मार्ग मोकळे आहेत, त्यांनी राहू नये सत्तेमध्ये, हे माझं प्रामाणिक मत आहे. कारण महायुतीत असून महायुतीचे सगळे बाकीचे सगळे तुम्हाला फायदे हवेत, परंतु ज्या वेळेला महायुती म्हणून एकत्रित यायचं असतं त्यावेळेला तुम्ही आमच्या बाजूने जर मुर्दाबाद बोलत असाल तर ते चुकीचं आहे. मी याचा निषेध करतो आणि त्यांना वाईट वाटत असेल की बाबा आमच्याबद्दल, त्यांनी बाहेर पडावं. राष्ट्रगीताचा अपमान केला, आम्ही गुन्हा दाखल करणार, हे देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे. याकडे कसं? उलट तर राष्ट्रगीत सुरू झालं त्यावेळेला ते अर्धे लोक बसलेले होते. आम्ही राष्ट्रगीताला उभे होतो, आम्ही सगळ्यांनी राष्ट्रगीत गायलं. तुमच्याकडे रेकॉर्डिंग असेल तर बघा, आम्ही राष्ट्रगीत गात होतो. ते तर राष्ट्रगीत पण गात नव्हते. आम्हाला कधीही राष्ट्रगीताचा अवमान करावा असं आमच्या ध्यानीमनी पण नसू शकतं आणि आम्ही कधीच केलेला नाही. शेवटी ते त्यांचे खयाली पुलाव आहेत, ते त्यांना जे बोलायचं ते बोलू द्या. सभा ही नियमाप्रमाणेच घडत होती, परंतु त्याला कुठेतरी गालबोट लागावं म्हणून तो त्यांचा पूर्वनियोजित कट होता असं मला वाटतं. राष्ट्रगीतापेक्षा सभागृह मोठं नाही, राष्ट्रगीताचा अपमान झालेला आहे. बोला. एकंदर आजची महासभा आणि महासभा व्हायच्या आधी सर्व पक्षीय गटनेते, विरोधी पक्षनेता आणि महापौर उपमहापौरच्या दालनात महासभा होण्याच्या आधी 2 दिवस मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये लक्षवेधी आणि प्रश्न उत्तरे विषय घेतल्यानंतर घ्यायचं ठरलं होतं. ते न करता त्यांनी पूर्ण लक्षवेधी सुरुवात चालू केली. मग लक्षवेधी घेतल्यानंतर आमच्या सदस्यांना प्रश्न उत्तरं जे होते त्यांनी प्रश्न उत्तरं घ्या असं म्हटलं. त्यांनी सुरुवातीला ठरवलं लक्षवेधी आणि प्रश्न उत्तरे विषयपत्रिका झाल्यानंतर घ्यायचं, पण त्यांनी ते न घेता लक्षवेधी पहिले घेतले आणि विषयपत्रिका नंतर टाकले त्यांनी प्रश्न उत्तरे आणि विषयपत्रिका घ्या म्हणून. आमचा त्याला कुठलाही विरोध नाही. आमचा विरोध ह्या गोष्टीला आहे की प्रश्न उत्तरेचं सुद्धा तुम्ही नंतर घेत असाल आणि लक्षवेधी पण नंतर घ्यायचं ठरलं असताना तुम्ही चुकीचं काय करताय, ह्या गोष्टीला आमचा विरोध होता. त्या विरोध झाल्यानंतर तरी आम्ही लक्षवेधी चालू दिली. 4 ते 5 तास लक्षवेधी चालली. ते लक्षवेधी चांगली होती. आमच्या सर्व सदस्यांनी त्याच्यावरती भाष्य केलं आणि त्यांच्याशी त्या लक्षवेधीची जी काय खरोखर लक्ष वेधलं आणि ते वेधण्याचं काम आमच्या सर्व सन्मानित सदस्यांनी केलं. त्यानंतर आमच्या सन्मानित सदस्यांचं म्हणणं होतं की जशी गेली 10 वर्षे 20 वर्षे महासभा चालते त्याप्रमाणे प्रश्न उत्तरे पण घ्यावे, पण त्यांनी ते प्रश्न उत्तर न घेता विषयपत्रिका चालू केली. विषयपत्रिका चालू करतेवेळी त्यांनी विषय 5 मिनिटांमध्ये सर्व विषय मंजूर केले. आमचं म्हणणं सभागृहाला किंवा सन्माननीय मित्रपक्ष शिवसेनेला होतं की विषयपत्रिकेवर संपूर्ण सदस्यांना त्यांच्या विषय मांडायला चर्चा करायला वेळ द्यावा. हे 10 मिनिटांमध्ये जर 200-300 विषय मंजूर करत असतील असे गेले 3 महासभेमध्ये त्यांनी असंच केलेलं आहे. ह्याला आमचा विरोध आहे आणि विषय मंजूर करणं आणि राष्ट्रगीत घेऊन राष्ट्रगीताचा अपमान करणं त्यामध्ये
हे चुकीचं काम त्यांनी केलेलं आहे. हा राष्ट्रगीताचा अपमानाचा वापर गैरकारभारासाठी करतात. त्यासाठी आम्ही सन्माननीय महापौर आणि आयुक्त साहेब यांना निवेदन देणार आहे. तसंच पोलीस स्टेशनलाही गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही जाणार आहोत.